शुभ सकाळ माझ्या गोडताईंना आणि मैत्रिणींना. तर कशा आहात तुम्ही? तर झालेली सकाळी कामाची सुरुवात ना. आज जसं की किचनमधले थोडेसे डबे घासायला काढले होते आणि किचनमध्ये कसं चिकटपणा खूप, तिथे ॲडजस्ट फॅन आहे तरी पण डब्यावर खूप असं चिकट जे बेरी आहे, जसं फोडणी वगैरे देतो तर डबे खूपच खराब होतात आणि वरचे टोप जास्त होतात, डबे होत नाहीत. पण तर थोडेसे डबे घासायला काढलेले आहेत आणि जसं की देवाचं सामान, पूर्ण असं देवाचं सामान आहे. तर आज मला जे आहे ते जिथं तिथं फुलं असते सगळं. पण कसं आता सणवार झाले त्याच्यामुळे सामान जे आहे ते कुठं काय हात आलं तिथं फुले आले. तर आता मीच पाहिजे, कारण काढायला गेले की आपल्याला लवकर डोस होतं. आज आहे तीच काम. खालच्या जे बकेट आहे ते छान राहतात आणि वरती जे आहे ते टोपण आहे ते चिकट होते. तर ह्या ज्या आहेत ह्या समय आहेत. आणि जसं की आता श्रावण महिन्यापासून सण चालू होतात, जसं की लक्ष्मी आहेत, गणेश आहेत, तेव्हाच या मोठ्या जे समय आहेत ना मी तवाच यूज करीत असते. आणि छोटे मोठे जे दिवे आहेत जसे छोटे पण समय आहेत माझ्यापाशी आणि ह्या जे आहेत ते आता श्रावण सोमवार वगैरे राहतात त्याला यूज करते. आणि किती घासून पूजा काही करू दे, कोणाचं खराब काम होतंय. जेव्हा पूजा करते तेव्हा आणि भरपूर असे दिवे वगैरे आहेत. घासायला गेलो ना की अर्धा दिवस जातो. सगळं पितळाचं सामान जे आहे ते एक ह्याच्यात ठेवत असते मी. म्हणून आपल्याला दिवे पाहिजे की डायरेक्ट त्याच्यामध्ये भेटून जातात. नाही तर 4 ठिकाणी ठेवलं की गवसत नाही काय. म्हणून ती बकेट जे आहे ह्या जे आहेत ह्या वाती मी एकदाच वाती घेऊन ठेवते. पण श्रावण महिन्यामध्ये जे आहे ते घरी करूनच वाती मी वाहत असते देवाला. आणि 12 महिने जे आहे, जसे की मी गेले होते मथुराला, तिथून आणलेला आहे कन्हैया पण आणलेला आहे छोटूसा, त्याचा आहे ड्रेस आणलेला आहे. आणि तेव्हा कसं गडबडीत आलं की उगत ठेवून दिलं, खाली पसारा होते म्हणून. तर काढून खायची नीट व्यवस्थित ठेवायचा टाइमच भेटला नाही. सगळी कड आहे कवरमध्ये. छोट्याच्या डब्यात काढलं की डबा घेतला ना ते आपल्याला जे आहे ते वरतीचं सामान सगळं आता मिळून जातं. सगळं वटीचं सामान आहे त्याच्यामध्ये काढले मी थोडेसे. आता हे हायकुंड खूप दिवसाचे तर मुलीनं केलेलं बघा. लाकडाचं जे घरात फर्निचरचं काम चालू होतं तेव्हा जे आहे ते लाकडाचं पावडर होतं, त्याच्यापासून तिनं खूप छान असा हळदी कुंकाचा करंडा बनवलेला आहे. आणि सगळं लाकडापासूनच बनवला आहे. आणि आता हे मी ठेवणार आहे हॉलमध्ये, कारण कुणी आले की हळदी कुंकू लावायला खूप सुंदर आहे. आणि आपलं जसे की जुनं राहते सगळी पद्धत तशामधूनच बनवलेला आहे. एकदम महादेवाचा आकार दिलाय तिनं. आणि ते मी खूप दिवसापासून हुडकू लागले पण ह्याच्यामध्ये म्हणून मला माहित नाही. तर चला आज काढणारे बस जे पाहिजे तेच ठेवणार आहे मी. जसं की गुलाल वगैरे सगळं लागतं आता घरामध्ये. तर मी सगळं ठेवलेलं आहे, छोटे कुंकू वगैरे सगळं ह्याच्यामध्ये. चला भरपूर असं सामान आहे. कणिक लावायचे. हे आहे गंगाजल. करदुडे दिवाळीला आणतो तो मी ते आहे आधीच स्टीलचं पंचपाळ. आता घेतलं मी पितळचं म्हणून हे ठेवून दिलेलं आहे. तरी मंदिरात वगैरे जाताना हे बघा हे आहे चंदनाचं लाकूड. आणि जसं की आमच्या घरी अशा म्हशी गाई भरपूर होत्यात. आमच्या सासऱ्यानं छोटंसं एवढंच होतं, एवढंच असं लाकूड ठेवलं होतं. तर आमच्या जाऊबाईनं अर्ध घेतलं आणि मी अर्ध घेतलं. ते हे प्युअर चंदनाचं लाकूड आहे. हे बघा ह्याचा जे सिलबट्टा आहे ना हे असं हे लाकूड आहे. म्हणजे जे आता 20-25 वर्ष खाल्लं लाकूड आहे. अजून ह्याचा तुकडा जे आहे ते मी जपून ठेवलेला आहे. उगळून लावणं तर होत नाही पण दुसरं यूज करीत असते. तर हे जे पसार आहे काढलाय मी. हे सगळं आता हे जे बकेटा ते वगैरे आहे ते सगळे घासायच्यात मला. हे डबे आता काढले तर पुन्हा व्यवस्थित सामान ठेवून देणार याच्यामध्ये.
घातले की मस्त चमकतात. आणि सावलीमध्ये वाळू घातले की तेवढे काही भांड्याचे किती चक्क घासा निर्मळ दिसत नाहीत. म्हणून ऊन असलं तेव्हाच मी भांडे घासीत असते. आणि वेगळी प्रकारची अशी चमक येते भांड्यांवर. थोडीशी हरभऱ्याची भाजी वाळू घातली ना. आता हे जे आहेत सगळे हळकुंड थोडेसे खराब झाले तर त्याला पण उन्हाला ठेवून साफ करून घेणार आहे. चला तर डब्बे माझे वाळेत. मग आता ह्याच्यामध्ये मला सामान भरून ठेवणार बसायचे आसन आहेत. आणि हे जे 2 कपडे आहेत ना, हे जे आहे दिवाळीचं फराळाचं किंवा लक्ष्मीचं फराळाचं करायचं असतंय ना, हे जे आहेत हे नवीन आहेत. नवे धोत्राचं जे पीस आहे ते आणलं होतं मी. आणि ह्याच्यावरच मी फराळाचं वगैरे करून ठेवत असते. साडीवर ते करून कधीच हे नाही. जेवढंही पूजाचं ते असतंय ह्याच्यावरच करून मस्त तळून घेत असते. कारण देवा धर्माच्या ह्याला सगळं शुद्ध आणि पवित्र वस्तू पाहिजे. तर साडी वगैरे काही यूज करीत नाही तसं ह्याला. आणि हे जे आसन आहेत हे मी डब्यामध्येच ठेवत असते. कारण वर कुठं ठुले की आपण रोज तर यूज करीत नाहीत, कुणी आलं गेलं तरच. आणि थंडीच्या दिवसामध्ये आम्ही पण बसायला घेतो खाली, कारण ही स्टाईल फरशी खूप अशी गार होते त्याच्यामुळं. आणि वर ठुलं की कधी माणसं घरी असतात कधी नसतात, पुन्हा स्टूल घ्या ते चढा वर उतरा, एकदम रिक्सच राहत. आणि स्टाईल फरशीवर कसं स्टूल वगैरे एकट्याला उभं टाकायचं म्हणलं की निष्ठतो. त्याच्यामुळे मी हे असं ह्याच्यामध्ये ठेवत असते डब्यामध्ये की मला घ्यायला जे आहे ते सोपं जाते. आणि सही पण राहते. एकच वस्तू जिथल्या तिथं ठेवली आपण की आपल्याला एकदम सही पण राहते. तर चला आता जे सामान काढलं होतं ना डबे मला एकदम पॅक करून खायचं. सामान जे जिथं होणार आहे आणि ह्याच्यावरले फक्त मी टोपणच घासायला घेतले होते. कारण की ह्या प्लास्टिकच्या जे बकेट आहेत ना वर ऍडजस्ट फॅन आहे किचनला, पण ते खूप असे चिकट होतात. आणि हे कसं एकदा नाही तर 2दा 3दा घासावं लागतात. आपले दुसरे डबे तेवढे घासायची गरज पडत नाही, पण टोपणं जे आहेत ते 1दा 2दा तर नक्कीच घासावं लागतात. चला आता घास नाही झालेला आहे, ऊन खूप आहे त्याच्यामुळं वाळेत पण हे पटकन. आता व्यवस्थित ठेवून पण द्यायचे. त्याच्यामध्ये जे आहे ते चिल्लर रोजचं जे सामान लागतं मला, जसं की मी पूजेला बसल्यावर ते सामान मी सगळं ह्याच्यामध्ये ठेवत असते. आणि जे आगावचं जे सामान राहतं ह्या 2 बकेटामध्ये असते. जसं की आता सालाचं जे देवधर्म असतात वर्षामध्ये त्याचं, हे जे आहे ते नॉर्मल. हे जे आहे रोज वापरायचं इथं ठेवत असते. कारण पूजेला बसलं कारण तिथंच अलमारी आहे, बसलं की तिथल्या तिथं आपल्याला घेता येतं. सगळं माहित राहतं की चिल्लर सामान कुंकू गुल्याल असं सगळं छोटं मोठं साहित्य असते म्हणजे पूजाचं. आणि जशी की वटीचं सामान आहे. आणि हे डबा काढला की सगळं वटीचं सामान जे आहे ते आपल्याला ह्याच्यामध्ये भेटून जातं. आणि अशा पद्धतीने ठेवत असते मी. सगळ्या डब्याची जी आहे पॅकिंग झाली. तर चला म्हणजे डबे पण घासून झालेले, तर पूजेचं साहित्य पण जे आहे ते सगळं एका ठिकाणी ठेवलेलं आहे. आवडी चुरी भरून खायलेली. आणि कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल. आणि इथं व्हायली आमच्या किटूची झोप. आवरलेली आहेत सगळी कामे घरातली.